करत हो. काल आपण सर्वज्ञानी सारंग पंडिताची निवृत्ती केली. ती लीळा आपल्या समोर आहे. आणि मग सर्वज्ञ म्हणतात, जा तुमचं ती राणी नाव लिहील. हे सगळं सर्व नियोजित आहे कर्माने. पण सर्वज्ञानी सांगितलं, ते गेले आणि मग तिथे ताप आला. आल्यानंतर मग ते इकडं आले. ती लीळा सगळी समोर आहे तुमच्या. स्वामींना माहित होतं ते तिथं गेले तर ताप येईल, तर मग का पाठवलं. सर्वज्ञांचा काय हेतू होता. तो 18 दिवस इथून पुढे त्यांची आता उद्यापासून भोग भोगणार आहे. ते सर्वज्ञांचा असा उद्देश होता की ते जर गेले, जर नाव लिहून जर आले असते इकडं स्वामींपाशी, तर तो तापच आला नसता. मग आपली इथे अडचण आहे. आपण जो विधी आचरतो तो जीवधर्माने आचरतो. त्याच्यामुळे त्या विधी सभीज होतच नाही. इथे सगळी मख्खी आहे या एका लीळेमध्ये. समजून घेतलं तर साधन चरित्र तर होतच नाही. का? त्याच्यामध्ये देहवासना आली. अशा अनेक वासना असतात साधकाजवळ. देहवासना म्हणजे देह चांगलं राहावा, देह पुष्ट व्हावा, ह्याला रोग लागू नये, ह्याला मस्त राहावं, ह्याला म्हणायचं देहावरती खूप प्रेम करणे. लोकवासना असते. पुन्हा लोकांनी चांगलं म्हणावं, लोकांमध्ये प्रसिद्धी व्हावी, स्टेटस थोडक्यामध्ये. अनेक शास्त्र वासना असते. शास्त्र वासना म्हणजे काय? हे अनुसरल्यावर असते. ती ह्या जन्माला येतात, कुठून येतात पता नाही, येतात ते. आणि सारंग पंडित गतबोधी असल्यामुळे त्यांचा तो देहाच्या मधला आत्मा असा रंगीन आहे. मग त्यांच्याबद्दल बोललं तर असे तासन तास तुम्हाला बोलता आलं पाहिजे. त्यांच्या आतून सारंग पंडिताला असं बरंचसं काही त्यांच्याजवळ तिथे आहे. शास्त्रवासना त्याला म्हणतात की सगळं ज्ञान, 5 स्थळाचं ज्ञान झालं, सगळं अभ्यास केला, तर त्याचा अहंकार येतो जन्माला. त्या ज्ञानापाठी येणार वैराग्य येत नाही, विनम्रता येत नाही, त्याला येतो इगो, अहंकार. थोडा काय झालं की तो असं फनफन करतो. ह्याला म्हणायचं ही शास्त्र वासना. स्वामीने पुन्हा सांगितली, पुत्रेष्णा, लोकेष्णा आणि वित्तेष्णा, असं हे षडविध प्रमाद आहे तिथे. हे वैदिक विवेक चूडामणीमध्ये पण सांगितलेलं असते. अशा बऱ्याच शास्त्राने हे सगळं सांगितलेलं आहे. गीतेमध्ये पण सांगितलंय, कामेश क्रोधैष रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येना मिह वैरी. महाशनो, महापाप, पापात्मा. हे सगळं असं आपल्या भोवती आतमध्ये असतं. असं एकदम वेश परिवर्तन झालं म्हणजे काय नसतंय ते. त्या कंसाला देह वासना होती नाही का, मेल होते त्याच्यात. रावणाला काय होतं? देह वासना. जड भरताला काय होतं? जड भरत माहिती आहे का तुम्हाला? जे भारत देश आहे त्यांच्या नावाने. त्यांनी सर्व संघ परित्याग करून गेले, संन्यास घेतला, मीचा त्याग करायला केला. म्हणजे आंघोळ करत होते, अर्घ देत होते असे सूर्याला. सकाळ सकाळ हरण पाणी प्यायला आलं. त्यांच्या लक्षात आलं की पाणी पिते हरिण. त्याने आपली साधना सुरू ठेवली. तेवढा वाघानं झडप घातली तर ते हरिण इकडून तिकडं जाताना
त्या हरणीचा गर्भ तिच्या हातात पडला, जडभरताच्या. आणि ते पिलू हातात घेऊन त्याने झोपडीत गेले. मग ते पिल्यासाठी सगळं केलं, ते जसं आता आपण करतो केलं ते. आणि मग ममता संचारली. ते हरणाचं पिलू मोठं झालं ते. आणि ह्याचं मरण काळ जवळ आला, अंतकालेच त्या हरणाचं पिलाचं कोण रक्षण करेल? आता मी जर मेलो, ह्यांचं कसं होईल? जसं आपण साधू होऊन करतो, मार्गाचं कसं होईल? देवपूजा कोण सांभाळ? बँकेतले पैसे कोण घेईल? ह्यो बा भूत येऊन जातो. अंतकाळ कोणाचं स्मरण झालं ते झालं. यम यम वापी स्मरण भाव. इथं काय सांगितलं? यम यम वापी स्मरण भावम. त्यावेळेला तो भावना करतो, आहे की नाही? काय काय भावतो तो? तम तमय वेती. कसं? तम तमे वैती कोणतेय सदा तद्भाव भावित. सदा तद्भाव. त्या भावाला सदा तद्भाव भावित भोगतो तो. त्याच भावनेला जन्माला येतो. जड भरत पुन्हा ते असं झालं त्याचा कार्यक्रम. असे बरेचसे आहेत. परमार्गातले सांगता येत नाहीत म्हणून तुम्हाला मराठीतले सांगितले. असं आहे ते. ही अशी जड भरताची कला आहे आपली पण तशी सेम. तर असं ह्याला काय म्हणायचं? सारंग पंडिताची काय आहे ती? देहवासना. देहामध्ये ते लुब्ध राहायची नेहमीच. पूर्ण त्यांचा अभ्यास केला चरित्रात तर तेच दिसून येतं. त्या देहासाठी सगळं तिथंच गेलं त्यांचं आयुष्य. तर आता सारंग पंडित आणि सर्वज्ञ एक ईश्वर अवतार आहे, आणि हा गतबोधिया, नित्य नरकिया, प्रमादिया समोर आहे. आणि त्याच्यात बदल करायचा आहे. स्वामींकडून काही जमलं नाही कार्यक्रम. इथे ईश्वर अवतार हरतात, इथे पराजय स्वीकारतात स्वामी. त्या प्रसवांच्या पुढं हरले स्वामी. मला त्यांना वाटलं होतं स्वामींना, इतक्या दिवस त्या बाईनं नाव नाही घातलं शासन दरबारात. मग नाव घातल्यावर सरळ थँक्यू म्हणाले यायला पाहिजे ना, पण नाही आलंय. हे तिकडं गेलं घरी आणि पुन्हा आलं. म्हणून ही लीळा महिमभट्ट पंडित महिमभट्टांनी अशी सुंदर मांडलेली. ते म्हणतात, गोसाव्यापाशी येते तर जरूर न येता. तर मग हा जो ताप आहे तो कार्मिक की दैविक? पुन्हा म्हणाले कार्मिक म्हणजे कर्माने जोडलेला. तर म्हणाले तो दानाच्या वेळेलाच का आला? दान घ्यायच्या वेळेला तिथं राणीच्या समोर. संसारात असंच असतं, जॉबला गेले की ताप येतो, नोकरीला गेले की ताप येतो, कोणाकडे पैसे मागायला गेले की वाटत किंवा तो भेटतच नाही, भेटला तर तिथंच आजारी पडतो, किंवा वाटेमध्ये ॲक्सिडेंट, दवाखान्यात चालला, डॉक्टर आत्ताच गेलं म्हणतात, आत्ता गेले डॉक्टर 5 मिनिटापूर्वी, किंवा ते म्हणतात आल्यावर सॉरी 5 मिनिटं उशीर झाला. गाडीचं सिग्नलच भेटत नाही. हा कार्मिक ताप असतो. ते अजित पवारांचं संशोधन चाललंय आता. सिग्नलला गाडी थांबली, किती मिनिटाला, सगळं आता ते CID तपास करतात.
ड्रायव्हर का त्यांचा त्याशी उशिरा आला, विमानाचा पायलट का बदलला, ज्याला सस्पेंड केलं होतं तो तिथं कसा आला, तो गुजरातूनच कसं काय आला तिथं, हे सगळं आता टेक्निकल ते देवतेचं चक्र असतं, ते ह्या कार्मिक आहे. मग असं का होतं? मी तुम्हाला ज्ञान असलं तर तुम्ही दुःखी नाही होणार. असं का होतं ना म्हणाले भूत क्षोभे. म्हणजे काय? म्हणजे काय? लक्ष द्या बरं, नाही मी पोती बंद करीन ना, माझा लाडत ना जातीला घेऊन तिकडे. भूतक्षोभ म्हणजे काय? हा भूतासुगंधी म्हणजे काय? भूमी आपण आणि वायू हा वातावरणातील हा वातावरणामुळे भूमी आपण वायू भूतासुगंधी. याचा अर्थ तुम्हाला इथं इथं नाही आहे. तुम्ही चला असू द्या, पुढल्या सृष्टीत आता अर्थ करा. तर जेव्हा तुम्हाला असं होईल तेव्हा समजायचं की आपल्याला हा झालेला आहे कार्यक्रम. तर ते सारंग पंडित या लेवलचे आहेत, म्हणून चातुष्ट जागेवर पाहिजे नेहमीच. मग तर सर्वजण मार्गात जा अभ्यास करायला व्यवस्थित. तसा भूता पात्रादी क्षोभ झाला, हे होत राहतात जीवनामध्ये. त्याचं तर दुःख आहे स्वामींना आणि आपणाला पण. तर मग 18 दिवस का? 18 दिवस स्वामी म्हणाले वाट पाहतो रे बाबा. 18 का? ना म्हणाले रोगाची संख्या 18 असे, लेप ही 18च असतं. तो लेपिक 18चा आहे. कोण तुम्हाला सांगत बसून? तुमची जर जिज्ञासा नसेल, अर्थ नसेल तर ह्याचं ओपनिंग करण्यात काही अर्थ नाही. असंच जायचं ना असंच राहायचं ते. अर्थात इगो अहंकार आड येतो तो. तर म्हणाले यथा दंडनाचे दिजे, हे लीळावर सामर्थ्याची. तर म्हणाले गेला कैसा, ना म्हणाले आला कैसा, ना म्हणाले अहो तो देवता संपादिला, आणि मग तो गेला कैसा, अहो म्हणाले ते माया सामर्थ्य प्रतिबंधीला. म्हणजे कसा बंदिला? अहो म्हणाले तुम्हाला कळत नाही का? यथा अग्नी पाणी टाकून विझवावा तसा. म्हणजे मग इथे काय असतंय देहात, हे सगळं मग ऑपरेशन चालू आहे सायंटिफिक. त्यांचं हे विद्वान मंडळी आहेत ते म्हणाले अहो इंद्रिय आहेत, इंद्रियामध्ये कोणाचं देवतेचं अधिष्ठान, त्याच्यामध्ये कोण व्यापले? आजड. आजड काय काम करते? सुखदुःख भोगवणे, सुखदुःखाला प्रतिबंध करणं आजड मायाचं काम आहे. साधी गोष्ट आहे ना. म्हणाले देवाला गेल्यानं स्थानाला विडा ठेवला आणि तुमचा तापच गेला, तर काय असं विशेष नाही म्हणाले आमच्या दृष्टीत. आणि तिथं तर ओळखणी माया थांबलेली आहे. ती ओळखणी माया पण ताप प्रतिबंध करू शकते. तुमचे 18 ताप काय असते? काहीच नाही. ते तुमची लायकी पाहिजे, तुमची जिज्ञासा, तुमची आवडी, तुमचं ते कसलं पाहिजे, कसं आतून प्रसन्नता असली पाहिजे, आतून हर्ष असला पाहिजे. हे सगळ्या तेव्हाच गोष्टी होतात जेव्हा आतून तुम्हाला असेल तर. आणि तुम्ही जर वैतागवाडीतून हा सगळा विधी आचरत असाल अस्थिपरीचा, आता काय स्वामींनी सांगितले, काय आता हे पळत चालू, काय कटकट झाली, तर करून ते केलंय. संसारात म्हणता लग्न करून पश्चाताप झालाय, आता काय बघ करावंच लागतंय. घेऊन जाणार तिकडे. आधी मोठी अडचण व्हायली मला त्याच्या आवाजाची. तर तर म्हणाले हे सामर्थ्य प्रतिबंधलं. तर म्हणाले कसं? तसंच आदळाचेनी प्रभवे. तर म्हणाले असं सुखदुःख कार्मिकच येतं काय?
नावाले ते अवांतर ही ये. अवांतर म्हणजे काय? अवांतर म्हणजे काय? अचानक. अचानक नाही. अवांतर शब्दाला त्या गोष्टी व्यतिरिक्त हम्म, त्या गोष्टी व्यतिरिक्त हा आपल्याला काय संबंध नाही आणि काय नाही. मान ना मान माहिती रा मेहमान आलं मध्येच टपकणं त्याला अवांतर म्हणतात. म्हणजे तुमच्या कर्मात नाही जोडलेलं तुम्ही आणि ते आला. मग अवांतर काय येतो? त्याचे अनेक कारण आहेत. तुझ्या नशिबात नाही आहे ते, पण ते तुम्हाला दुःख यायलंय. तुम्ही अप्रयत्नाने जोडलेलं आहे ते. अक्कल नाही का जागेवर? कोणत्या वेळेला काय करावं, कोणत्या वेळेला काय खावं, कधी झोपावं कळत नाही का? असं त्यामुळे ते अवांतर. आपण कोणत्या मात्रेचे पुरुष आहेत, आपला अधिकार कोणता आहे, आपली प्रकृती कोणची आहे, आपला स्वभाव कसला आहे, आपण आत कोणत्या लायकीचे आहेत, आणि तुम्ही त्याच गोष्टी पुन्हा करत गेले तर ते अवांतर दुःख अजड माया संपादकत्व करते. म्हणजे हो काय, मग पटकन डॉक्टरकडे गेले की लगेच गुण येतो, कारण त्या देवतेचा संबंध नाही तिथे. तिथे सानापतीचा काही संबंध नाही, तिथे डॉक्टरकडे जावं लागतंय. माहिती आहे ना बीपी आहे, मग ह्याला भजन भिजन पाड खतरायच्या. माहिती आहे ना वांग खाल्ल्यावर हे होतंय, मग काय देवाला विड्या ठेवायला जायचे. तुम्ही अवांतर संपादलं ना तुम्ही ते. आपलं वजन वाढलंय माहित आहे ना, मग ह्याला दणकावून हाणायचं, थोडंसं कमी खायचं ना. सगळे वाद कुठून निर्माण होतात? अन्नात. मग अन्न तुम्ही कमी खायचं, काय होत नाही. मग किती खायचं हे कोणी सांगायचं? ह्याला म्हणायचं अवांतर. म्हणजे त्याला म्हणतात वृत्तीचा प्रमाण, धृतीचा प्रमाण. आता हे सगळं दैवराटीत कळायला मोठं कठीणच आहे ते. आपल्या मनानंच चालू द्यायचा कार्यक्रम. आपल्या मनानेच तो चांगला, हा चांगला, हा पवित्र झाला विकल्प आला की नाही. तुझ्या प्रार्थना स्वामींनी काय दिले ते घे, जे आहे त्यात आनंद वा. तिथे तू विकल्प ह्याला म्हणायचं अवांतर. दुःख, पात्रक्षोभ, भूतक्षोभ, देवताक्षोभ असं होत राहतं साधूला. अवांतर. विश्वामित्र आहेत, वशिष्ठ आहेत, हे सगळे अवांतरच आहेत सगळे. व्यासांकडे घ्या, विश्वांचं पहा कसं आहे ते, कशी मोठी फुटक आहे की नाही. अवांतरच आहे ते कार्यक्रम. तर 3च बाया घेऊन आला त्यांच्यासाठी. ते म्हणजे अहो तुम्ही मला लग्न करायला आणलं, हे काय बोला माझ्याकडं. दिला शाप दिला. काय नाव त्याचं? अंबा. हे नावाचं अवांत शहाणपणा. त्या हिलाच आला, गांधारीलाच घेऊन आला ते. काय करायचं, तू ब्रह्मचारी प्रतिज्ञा घेतली बापासाठी, बस ना चुपचाप. आले आंधळाचे आंधळा आहे म्हणाले, प्यांग्या गेलं बायको आली. त्यांना कसं वाटलं, गांधारीला कसं वाटलं, हाच माझा नवरा आहे. याला म्हणायचं अवांतर. तुम्हाला आता इकडलं सांगितल्यावर तुम्हाला लय वाईट वाटत, मग सांगता येत नाही मला. इकडे पण असे अवांतर तुम्हाला दुःख भोगवणारे भरपूर असतात. नेले पळवून आता. हे अवांतरच आहे. देवाने तुम्हाला आणलं होतं ना परमार्गात, गेले 4 हात. नको त्याचा संग केला, माहित आहे ना हा असा विकल्प आहे, अंग होतो. कयाला सहवासात गेले, झाला तुम्हाला अवांतर दुःख, त्याच्यामुळे झाली करणे. हा हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर लक्षात आलं पाहिजे
किंवा माझी लईच प्रगती झाली बा, 10 मजली बिल्डिंग बांधली मी, 4 एकर आश्रम बांधला, हे अवांतर दिले देवाने तुम्हाला. ते कशासाठी दिले तुम्ही विचारच करू नका त्याचा. कशामुळे आले हा माहिती आहे का, देवाने दिले का तुम्ही अवांतर केलंय. इकडे त्यागाच्या गोष्टी आहेत आपल्या, आणि इकडे काय चालू आहे, आपण कोण आहे, त्यागी त्यागी त्यागी. संसार नाशवान 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 असं आपण सांगतो, आणि इकडे काय चालू आहे आता, गाडी दारात, अरब रुपयाचा आश्रम. नेमका प्रकार काय वा, हे राग म्हणायचं नाही, हा हे सगळं कडू ऐकावं लागतंय. इकडे तर लगेच कलरिंग चालू आहे, हे फंटॅस्टिक चालू आहे सगळं. म्हणजे नेमकं तुम्हाला सांगायचं आहे काय समाजाला. 4 गाड्या दारात उभ्या आहेत, ते आलं ना, 4 म्हशी आलं तर आलं, खाजगी आलं, सर्व्हिसिंग आलं, त्याचं टायर पंक्चर आलं, वापरा न वापरत. नेमकं चालू काय आहे आपला हा कार्यक्रम, नावाले धर्मासाठी चालू आहे. मग तो जो कोमळ साधक आहे तो बघतो, म्हणाले अरे हे ह्याला प्रगती म्हणतात का, आणि मग तो लागतो दुसऱ्या फंड्यामध्ये, आणि तो फंडा प्राप्त करताना रात्रभर फिरावं लागतं, जागावं लागतं, मग त्याला येतो ताप, मग त्याला येतं बीपी, त्याला होतो शुगर. इथं देवाचा काहीही संबंध नाही. त्याला म्हणायचं अवांतर. आदी व्याधी दुःख रोग पीडा जोडणे, सतत प्रवास. म्हणजे नेमकं काय काय चालू, नेमका गोंधळ काय ह्यासाठी चालू आहे, असं ह्याला म्हणायचं अवांतर. अशा अनेक अवांतर दुःख आणि ताप आणि व्यथा असतात. हे याला कळालं समजायचं, आपल्याला थोडस कळायला लागले, नाहीतर लय गोंधळ होतो. तो गाडी नीट रस्त्यानं चालवायची, माहित आहे डुक्कर समोर आहे, कुत्रा आहे, ठोस पडले, आले रक्तबंबाळ हो, ते काय. आता नशीब शब्द असा आहे ते कुठे लावलं, नशिबातच होतं, गाडीचा ऍक्सिडेंटच व्हायचा होता, नाही असं नाही. तुम्ही त्या अवांतर साधनाचा उपयोग केला. त्यावेळेला स्वामींच्या वेळेला गाडी होती काय, स्वामींनी सांगितलं असतं मग गाडीत हळू चालवावी, कुत्रे पहावे, असं स्वामींनी काही सांगितलं असतं वचनामध्ये. पण त्यावेळेला काहीच आयोजन नव्हतं ना, विमानात न बैसावे, कर्मभूमीच्या बाहेर जर विमान गेलं तर पिंडस्थ जातील ना ते बॉचे. तुम्ही इंडियातच फिरले, पण ते 50,000 फूट उंच गेलं तर विमान तिथल्या तिथं आले, बाबा विमानानं आले, मग तू उग बस, आता तू डोकं नको लावू. आता इथले आता स्थाना प्रसादा भिक्षू वासनिकाचा ठय अवांतर ताप आपण मिळवून घेतो, ते वेगळे. कसे भांडायचं, जरा अवांतर ताप सुरू झाला, कस नको तोंड करायचं, असं एकमेकाकडे पाहायचं, डोळे मोडायचे, बोलायचं नाही काय. हे सगळं त्या ओळखणीला दिसतं. झाला शोभ, झाला दुःख, मग ते संपादक होतं, करते, मग डोळ्यात घालवते, तोंडच वाकडं होतं, बस. तो लय नाटक केलं का, ह्या सगळ्यांच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. कोण कोणाला चिटपट करतंय असं आपल्याला वाटतं की मी ह्याला हरवलं, मी ह्याचा अपमान केला. तुम्ही काही करू शकत नाही. तिथे बसलेली आहे ओळखली माया, करूनच बघ. जमत नाही, ते तिला जमत नाही. का बरं जमत नाही तिला, ओळखणी मायाला हे आतल्या गडबडी का जमत नाही. असं कुठलं वचन आहे, यायशी एवढी, असे हजारो वचन आहे स्वामींचे. हे ईशाळवाचे आणि ते ओळखणीला निरोप देऊन गेले जातात. म्हणून मायाला आपल्याबद्दल काय आहे,
अविकार. कुठं आहे ते अविकार? पुन्हा टीके पक्षात वाचनात आहे. कमराटी पोळे कसं आहे ते? साधनवंताच्या टाईप शुभे पुढं कर्मराटी जळी देवराटी जळी कर्मराटी शुभे. हे सानं सानं घेऊन 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 दैवराटीकडे आली ती ओळख माया. तिचा अविकार आविष्कार आहे तिला, म्हणून ते सगळ्या भानगडी उत्पन्न होत आहेत. आपल्याला कसं वाटतं मी सहज अपमान केला, कुणाला बोललो, कुणाचा सभासाधी वर्मस्पर्श केला, त्याचा करून तुम्हाला काय मिळणार नाही. मिळणार गिफ्ट, ओळखणी मायाचा क्षोभ, त्याला म्हणायचं अवांतर दुःख. हे सगळं चिंतन केल्यावर लक्षात येतं तुम्हाला. अवांतर दुःख नको त्याचा संघात करायचा. त्याच्यामुळे प्राप्त होणार काय? त्याच्यामुळे दुःख झालं तुम्हाला. म्हणून आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला असं दुर्बीण घालून पाहावं लागतं की नेमकं काय चालू आहे प्रकार आणि आपल्याला काय कुठं जायचंय. तर हे सारंग पंडितांना आता हे अवांतर प्राप्त झालेलं आहे. म्हणजे स्वामींची इच्छा नव्हती की त्यानं इकडे यावं, मला भेटावं, एखादा पोफळ दंडवत दिला, भेटला भेटावं आणि थँक्यू म्हणावं, बस. ते 18 दिवसाचा भोग प्रतिबंधित केला असता. तो त्यांचा कार्मिक आहे आणि अवांतरही स्वामी प्रतिबंधित करतात. स्वामींना काय असतं तर असं हे सुखदुःख असतं जीवनामध्ये. त्याबद्दल थोडंसं हे बोलला तुमच्याशी. सारंग पंडिता आता त्यांनी मग नंतर वगैरे उपाराला वगैरे विनवलं, तर ती योग्यता लागे की गोमटे लागे. योग्यता आणि गोमट्यात काय फायदा, फरक असतो? योग्यता त्यांनी उपार खाऊ घातला स्वामींना, जेव घातली, मग त्यांनी योग्यता लागेल का गोमटे? स्वामी आहे आता हेतुक मायापूर भजन प्रेमापती साधन व्हायला पाहिजे, त्याला योग्यता म्हणतात. आणि ह्यानं गोमट निर्माण झालं म्हणजे कणवा झाली. म्हणजे काय? बोला किंवा विचार करून उद्या सांगा. तेव्हा योग्यता झाली का गोमटे झालं? ते मला गोमट झालं त्याला. हे गोमट कुठं जातं आणि योग्यता कुठं जाते, आहे तेच क्रिया. तसंच आहे अष्टपरीचा विधीने तुम्हाला योग्यता झाली का गोमट झालं. विधी तोच आहे. आता हे सगळं निर्णय सांगता नाही येणार. तुम्ही तयारीत राहत जा. तर ते म्हणाले अविद्येवर चेतनत्वाचेनी यथा अधिकार योग्यता. मग अधिकार कुठं प्राप्त होतो, योग्यता कुठं प्राप्त होते आणि गोमट कुठं प्राप्त होतं? ते जीवस्वरूपी ज्ञानशक्तीच्या तेजांत बिंब प्रतिबिंबित होत असतं. म्हणजे काय काय ऐकलं? ते म्हणाले ते अधिकार आणि योग्यता ते जीवस्वरूपी ज्ञानशक्तीच्या भितरान जसं तेजात बिंब पडतं सूर्याचं, हे बिंब प्रतिबिंब काय आहे ते? म्हणजे काय म्हणायचं काय त्यांना? त्यासाठी सतत अभ्यासात राहा.
म्हणजे लक्षात येतं की अरे इथं योग्यता लागली मला ह्या विधीने, आणि ह्या विधीने मला गोमटच लागलं. एक तर करणारा कोण आहे, करून घेणारा कोण आहे, तो कोण्या लेवलचा, इकडचा तिकडचा का तो वेशात मधला कार्मिक आहे. वेशातला कार्मिक असेल तर गोमट, आहे की नाही. वेशातला वेशधारी पक्का असेल तर योग्यता. म्हणजे काय कळालं सांगा, काय कळालं बाई तुम्हाला? बोलेलं कळलं तर बरं. बोला, बोलणार. इथे धोका होतो आपल्याला, वेषांतराने झालेला धोका आहे. आपण काय समजतो, तसं नसतं. ते आतमध्ये फार वेगळा प्रकार बसलेला असतो. आतमध्ये कोण आहे? पूतना. कोण आहे? पूतना. वेश कोणाचा आहे? आपल्या इथे. म्हणजे सगळं आतमध्ये चाललेली प्रक्रिया आहे ती सांगितली त्यांनी. तर म्हणाले वैजाई तिला काय एवढं मंदिर बांधायचा जोर आलेला आहे ना. म्हणाले तिला योगधर्माचं फळ. तर म्हणाले त्याने ते घरी केले तर फुटक क्रिया, तेने मनुष्यत्व प्राप्त होत असतं. हे सगळे अवघड विषय येतात आणि मग त्याला फार एक चिंतनाची अशी हातोटी असते क्रमाने, आणि त्यातलं थोडं थोडं तुम्हाला पाठांतर असावं कुठल्या तरी विषयाचं, तेव्हा नवीन विषय तुम्हाला घेता येईल. अन्यथा तो झालेला अभ्यास हा भ्रम असू शकतो. नेमकं काय चाललंय आणि काय घडलंय हे काय म्हणून राहिले, सूत्र काय म्हणतात, क्रिया कुठे गेली, कशाचं फळ कोणाला मिळालं, काय मिळालं, हे सगळे विषय असे आपल्याला माहीत पाहिजे. चला, तर आता आपण हे थांबवू. दंडवत हो.